तुमचा मुद्दा लक्षात आला। मी काँग्रेसचे नेते संजय लाखे पाटील यांच्याकडे जातो, ते सुद्धा आपल्या चर्चेत सहभागी झालेत। संजयजी बघा, सरकार म्हणते की उत्पन्नात 50% वाढ झालेली आहे आणि महागाई नियंत्रणात आहे। दोन्ही गोष्टी देशाची वस्तुस्थिती बघता कुठेही खऱ्या आहेत असं मला वाटत नाही। आता नेमकी उत्पन्नात 50% वाढ झाली म्हणजे कुणाचे अपेक्षित हे काय त्यांनी सांगितलं नाही। त्या देशामध्ये फक्त मोदी, या देशामध्ये अडाणी अंबानी अशा उद्योगपतीच्या उत्पन्नामध्ये वाढ झालेली दिसते, परंतु देशाचा जो शेतकरी आहे, देशाचा जो युवक आहे किंवा देशाचा जो मध्यमवर्गीय आहे यांच्या उत्पन्नामध्ये कुठेही वाढ झालेली दिसत नाही। आणि काल देशाच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी जे काही भाषण केलं होतं, अभिभाषण, त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं, हा देशातला युवक, देशातला शेतकरी, देशातील महिला आणि देशातले गरीब हे या देशाच्या प्रगतीचे 4 पिलर्स आहेत असं आम्ही मानतो, असं त्यांनी काल सांगितलं होतं। आणि त्यामुळे प्रचंड अपेक्षा अर्थसंकल्पाबद्दल वाढल्या होत्या। परंतु आज जर बघितलं तर त्यापैकी कुठल्याही सेक्टरसाठी काही भरीव तरतूद केली किंवा सामान्य तरतूद केली असंही काही दिसत नाही। बेरोजगाराची संख्या प्रचंड वाढलेली आहे। शेतीची परिस्थिती तर अशी आहे की इम्पोर्ट फ्री केली जाते, एक्सपोर्टवर प्रचंड प्रमाणामध्ये कर लावले जातात, त्यामुळे सोयाबीनला भाव नाहीये, तुरीला थोडाफार भाव आलाय पण उत्पन्न नाहीये, कापसाला भाव नाहीये, कुठल्याही अॅग्रो कमोडिटीला या देशामध्ये आज भाव मिळत नाही, त्यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत आहे। महिलाची परिस्थिती या देशामध्ये तशीच आहे। आणि गरिबीचं जर बघितलं आपण तर आजच जी आकडेवारी सांगितली, 80 कोटी लोकांना या ठिकाणी दर महिन्याला सरकार रेशन पुरवतंय, म्हणजे याचाच अर्थ या देशामध्ये 80 कोटी लोक हे गरिबीच्या खाली आहेत। म्हणून माननीय राष्ट्रपतींनी जे सांगितलं सरकारच्या वतीनं की 4 पिलर आम्ही मजबूत करणार आहोत, दुर्दैवानं यातला कुठलाही पिलर मजबूत होताना दिसत नाही। आणि माझ्या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्वाचं, सरकारने नेमकं बजेट डिफिसिट किती हे सांगितलं नाही, परंतु 4.5% आणू असं आम्ही सांगितलंय। म्हणजे लेखा अनुदान जरी असलं तरी 1 रुपयाच्या माग 4.5 पैसे, जवळपास आता 6.25 ते 6.5 पैसे ही डेफिसिट आहे। ही डेफिसिट कशी भरून काढणार याबद्दल सरकारनं या लेखानुदानामध्ये काहीही सांगितलेलं नाही, या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे। संजयजी, मुद्दा लक्षात आला, तळागाळापर्यंत पोहोचत नाहीये, वास्तव वेगळंच आहे असं तुमचं म्हणणं आहे। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाने देखील आपल्या चर्चेत सहभागी झालेल्या आहेत। तुमचं स्वागत आहे अंजलीजी। आजचा अंतरिम अर्थसंकल्पातून तुम्हाला काय नवीन गोष्ट दिसलेली आहे? कारण अर्थमंत्र्यांनी म्हटलेले की गेल्या 10 वर्षात तब्बल उच्च शिक्षणात 28% महिलांचा सहभाग वाढलेला आहे। नाही, अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे। कारण आता आपण जे काँग्रेसचे प्रवक्ते होते त्यांचं ऐकत होतो, पण मला असं वाटतं की त्यांना खातर माहिती नसावं की वोट ऑन अकाउंट म्हणजे काय आणि तो कधी केला जातो। तर त्याच्यातनं या बजेटमधनं काही अपेक्षा ठेवणं मुळात चुकीचं आहे। तर आताच्या घटकेला काय महत्वाचं आहे की जो फोकस आहे, जो फोकस त्यांनी आज आपल्या देशाने महिलांकडे वळवलाय, तो महत्वाचा काय? कारण जर आपल्याला $5 ट्रिलियन जवळपास सुद्धा जायचं असेल तर महिला हा त्यातला महत्वाचा घटक आहे। जितके विकसित देश आहेत त्या सगळ्या विकसित देशांमध्ये महिला जेव्हा कॉन्ट्रीब्यूट करतात टू द इकॉनॉमी, ते विकसित देश आज कुठच्या कुठे पोहोचतात आणि त्यांची ती जीडीपी मधली जी संख्या आहे ती शूट होते। तर आज जर आपल्या देशाला मोठं व्हायचं असेल, एक ज्याला आपण चायना मोमेंट म्हणतो, जे 30 वर्षापूर्वी चायनाने केलं होतं की मॅन्युफॅक्चरिंग कडे त्यांचा फोकस वळवला होता, आणि तो जो फोकस वळवला आणि महिलांना त्यांनी जी ताकद दिली, त्याच्यामुळे तुमचा सगळा जो ग्रोथ आहे तो फोकस अख्खा डिफरंट ऑर्बिटमध्ये जातो, एका वेगळ्या वर्तुळात जातो। तर आज हे होणं शक्य नव्हतं। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज वोट ऑन अकाउंट होतं। वोट ऑन अकाउंट म्हणजे काय, ज्या लोकांना माहिती नसेल त्या लोकांना मुद्दाम सांगण्यात यावं की वोट ऑन अकाउंट हे कुठलंही, जेव्हा जनरल इलेक्शन येत असतं त्याच्या आधीचं बजेट हे कुठलंही मेजर निर्णय घेत नाही। ते मेजर निर्णय का घेत नाही? कारण जे सरकार नवीन येईल
ते हे सगळे बदल करतील, सगळे निर्णय ते त्यांना जे बदलायचे ते बदलतील, तर आत्ताच्या घटकेला कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया मधनं पैसे वापरण्याची परवानगी म्हणजे वोट ऑन अकाउंट. तर वोट ऑन अकाउंट बजेटमधनं आपली कोणाच्याच कुठल्याच एक्सपेक्टेशन नसतात. आता मगाशी मी बघत होते, तुम्ही एक बातमी दाखवलीत की कॉर्पोरेट टॅक्स 30 वरनं 22% आला, काहीही चेंज झालेला नाहीये. ती बातमी तुमची चुकीची होती. कुठल्याही टॅक्स रेजिम मध्ये, मग तो डायरेक्ट असो इनडायरेक्ट टॅक्स असो, कुठल्याच याच्यात कुठलाही बदल झालेला नाही. तो जनरली वोट ऑन अकाउंट मध्ये केलाच जात नाही. तर आता आपण जर बघितलं तर आज जे बजेट होतं ते सरकारचं एक रिपोर्ट कार्ड होतं की त्यांनी ज्या ज्या गोष्टी, आता ज्या महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत, रिन्युएबल एनर्जी आहे, म्हणजे त्याच्यात सोलार सिस्टम्स असो, ईव्हीज असो, महिला सशक्तीकरण असो, ग्रामीण योजना असो, शेतकऱ्यांसाठी जितके जितके त्यांनी ज्या पॉलिसीज राबवल्या आहेत त्याच्यावर आतापर्यंत काय केलं याचा त्यांनी एक अहवाल दिल्यासारखा त्यांनी आज बजेटमध्ये सांगितलंय. कुठलेही मेजर निर्णय त्यांनी घेतले नाहीत, कारण ते त्यांना घेता येत नाही. आता फक्त इलेक्शन होईपर्यंत पगारांचा वापर, जे जे त्यांना इमिडिएट खर्च असतात ते फक्त कन्सॉलिडेटेड फंडमधून घेण्याची परवानगी त्यांना मिळते, म्हणून हे आताचं वोट ऑन अकाउंट बजेट होतं. आता जर आपण बघितलं, जसं मी मगाशी म्हणत होते की चायनामध्ये किंवा US मध्ये, युरोपियन कंट्रीजमध्ये सगळीकडे नवरा आणि बायको दोघंही काम करतात, त्यामुळे त्या देशांमध्ये जो एक थ्रस्ट असतो, इकॉनॉमिक थ्रस्ट असतो, तो मिळतो. आणि मगाशी एक व्यक्ती आपल्या याच्याबद्दलही बोलले की आपलं डेट वाढलं आहे आणि ते डेट वाढल्यामुळे प्रचंड इंटरेस्ट बर्डन झालंय. तर एक ग्रोईंग नेशन, जो देश आता एक प्रगतीपथावर आहे, त्यांनी जर कर्ज घेऊन मोठा होण्याचा प्रयत्न केला नाही तर होणार कसा? ती जी ग्रॅज्युअल ग्रोथ आहे आपल्याला ती हवी आहे का आपण मेहनत करून कर्ज तर कर्ज घेऊन पण त्या कर्जाची परतफेड करून आपला देश जर प्रगतीपथावर नेला? आता कुठल्याही गोष्टीला जर आपल्याला फॅक्टरीज काढायच्या असतील, जे जे करायचं असेल, प्रत्येक मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये पण आपल्याला जायचं असेल, इन्फ्रास्ट्रक्चर जर आपल्याला बदलायचं असेल, जसं आता मध्ये जो अहमदाबाद बॉम्बे जी ती ट्रेनची योजना केली होती, ज्याच्यात जपानने आपल्याला अतिशय मिनिमल याच्यावर जे कर्ज दिलं, असे कर्ज जर आपल्याला मिळत असतील ते घेणं आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करणं हे गरजेचं आहे. उगाच टीका करायची म्हणून टीका करू नये. देशाला जर प्रगतीपथाकडे न्यायचं असेल तर अमुक गोष्टी ज्या आहेत त्या करायलाच हव्या. मग ते भाजपचं सरकार असो, काँग्रेसचं सरकार असो आणि निश्चितच अंजलीजी, आणि निर्मला सीतारामन पण म्हटलं की पुढील 5 वर्ष ही प्रगतीच्या दृष्टीने खूप महत्वाची आहेत आणि हे अंतरिम बजेट अर्थसंकल्प आहे. निवडणूक होईपर्यंत खर्चाची तरतूद केली जाईल, मात्र जून जुलैमध्ये आम्ही पूर्ण बजेट आम्हीच सादर करू असा विश्वास तर पंतप्रधान मोदींनी कालच व्यक्त केलेला आहे. विश्वाजी, मी एका गोष्टीकडे तुमचं लक्ष वेधतो, ते म्हणजे त्या विकसित भारतच्या दृष्टीनं सातत्यानं सरकार सांगतं की आमची पावलं पडतायत आणि आपली अर्थव्यवस्था ही सुदृढ आहे, सक्षम आहे. तर तुम्हाला वाटतं का की कुठलेच खाचकळगे नाहीत आणि प्रगतीचे टप्पे अगदी व्यवस्थित पार करतोय आपण? विकसित भारत हा नरेंद्र मोदींचा अजेंडा आहे, पण भारत देश विकसित आहे का? तर तो अजूनही विकसनशील देश आहे. कृपा करून लक्षात घ्या. आपण इतकं प्रचारकी बोलतोय, आपण 2030च्या गोष्टी बोलतोय, 2027च्या गोष्टी बोलतोय, 2025च्या गोष्टी बोलतोय, पण गेल्या 10 वर्षात तुमच्या हातात 2 टर्मची सत्ता होती. नेमक्या या अर्थव्यवस्थेचं काय झालं हे बघा ना. म्हणजे 55 लाख कोटीचं कर्ज 2014ला होतं, ते 10 वर्षात मोदींनी 155 लाख कोटी वाढवलं. आत्ता 205 लाख कोटी आहे. याच्यावरती आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था कॉमेंट करतात आणि सांगतात दरडोई भारतीयाचं कर्ज आणि त्याचं उत्पन्न दरडोई याची तुलना करून IMFचा रिपोर्ट मी तुमच्यासाठी सांगितला. अहो, ते काय म्हणतायत की भारत देश कर्जफेड करायला अपात्र ठरतोय. पण विश्वजी, विकसनशील देश आणि आपला विकसित भारत देश होण्याच्या मधले जे गॅप आहे त्याच्यावर कुठल्या गोष्टींवर सरकारने काम करणं भाग आहे? मग आपण कुठल्याही अर्थाने विकसित देश नाही आहोत. उगाच सरकार काय म्हणतं आणि आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था काय म्हणतात हे जरा कृपा करून लक्षात घ्या ना. सरकारी भाट काय म्हणतात याला फारसं महत्त्व नाही आहे. हे बघा, व्यक्तीच्या आयुष्यामध्ये
पैशाचं नाटक करता येत नाही, कुटुंबाच्या नाही आणि देशाच्या पण नाही. त्यामुळे आपण IMF ही जर आंतरराष्ट्रीय संस्था आहे, वर्ल्ड बँक ही आंतरराष्ट्रीय संस्था आहे आणि आपण भांडवलशाही व्यवस्थेत राहतो. अमेरिकेला सुद्धा 2दा शटडाऊन करायला लागलं वर्षातून. या ठिकाणी भारताला शटडाऊन करण्याची पाळी कधी ना कधी येईल असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा रिपोर्ट सांगतोय. याची तुम्ही दखल घेणार की नाही? आणि म्हणून मी असं म्हटलं की 205 लाख कोटीचं कर्ज सॉव्हरीन डेट हे तर विदेशी आहे, पण देशांतर्गत कर्ज आणि विदेशी कर्ज परतफेडीला 2025 नंतर भारत देश अपात्र ठरेल तेव्हा वर्ल्ड सँक्शन्स येतील. तुम्ही निवडणूक जिंकल्यानंतर भारत देश चालवणार कसं? FRBM ॲक्टमध्ये 5% जी वित्तीय तुटीची किंवा रेव्हेन्यू महसूल तुटीची पण जे अट आहे ही तर भारत देशाने कधीच ओलांडलेली आहे आणि सातत्याने तुमची वित्तीय तूट आणि महसुली तूट बियॉन्ड प्रपोर्शन जाते. आज ती 10 लाख 11 लाख कोटी आहे. याचा कुठे तुम्ही 10 वर्षातला लेखाजोखा देणार की नाही? आणि हे विकासाच्या गोष्टी बोलत राहायच्या, पण प्रत्यक्षामध्ये गरिबांची संख्या तुम्ही मगाशी 80 कोटी कोणीतरी म्हणालं, मी म्हणतो 90 कोटीची संख्या आहे. हे 90 कोटी गरिबांची संख्या आणि गरिबीच्या रेषेखाली 25 कोटी लोक गेलेले आहेत. मी तुम्हाला आणखीन आकडे देतो. जनधन अकाउंट 45 कोटीपैकी जवळजवळ RBIचा आकडा आहे, अहवाल काढून बघा, 15 कोटी खाती बंद झालेली आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही पैसे टाकणार आहात ना. आणि ह्याचा कॅग रिपोर्ट मागवा. जनतेचा जाहीरनामा द्यायचा झाला ना तर कॅग रिपोर्ट मागवा, मग कळेल या सगळ्या योजनांमधून पैसे नेमके कुठे जातात. अगदी प्रदीपजी, मी तुमच्याकडे खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. ज्या सरकारच्या 7-8 योजना आहेत त्यामध्ये जनधन योजना असेल, आणखी किसान निधी असेल, बाकी इतर योजना असतील, या योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत जात नाही अशी विरोधकांची ओरड आहे. आता विश्वाजींनी जो मुद्दा मांडला, काय उत्तर द्याल? म्हणजे नुसताच गवगवा होतोय, प्रत्यक्षात हातात काहीच मिळत नाही. मला मगाशी मध्येच मी बोललो, याचं कारणच असं आहे. हो, खरं तर अशी अवस्था आहे, उडगी सारख्यांनी भारतात काय चाललंय हे पाहायला पाहिजे. जे की विदेशी रिपोर्टवर सगळ्या गोष्टी हे बोलतायत. मला सांगा, मगाशी अंजलीताईंनी सांगितलं की विकसित व्हायचं असेल तर इन्फ्रास्ट्रक्चर वाढवायला पाहिजे. इन्फ्रास्ट्रक्चर वाढवायला पाहिजे तर त्यासाठी कर्ज आणि कर्जरोखे हे आवश्यक आहेत. अगदी साधं सामान्य माणसाला कळेल अशा भाषेत आपण बोलू. जर का नवीन विकास करायचा असेल, घराच्या कुटुंबाचं काही आपल्याला डेव्हलपमेंट करायचं असेल तर आपण नवीन घर बांधलं तरी कर्ज घेतो आणि कर्ज घेतल्यानंतर ते हळूहळू पुढच्या टप्प्यामध्ये फेडतो. इतकी साधी गोष्ट जर यांना कळत नसेल आणि हे बँकिंग तज्ज्ञ आहेत, ऐकणाऱ्यांचा गैरसमज होईल अशा पद्धतीचं किमान असं व्हायला नाही पाहिजे. मला सांगा, मागच्या 10 वर्षामध्ये गावाकडच्या रस्ते जे आहेत, गावातले रस्ते 4.45 लाख किलोमीटरने वाढले. नॅशनल हायवे 90,000वरून 1,46,000 किलोमीटर झाले. आज आपण टनेलची संख्या बघतो, रेल्वेचं इन्फ्रास्ट्रक्चर बघतो, विमानतळाचं इन्फ्रास्ट्रक्चर बघतो. आता ह्या रेल्वेमधून काय फक्त श्रीमंत लोक प्रवास करणार आहेत का? सगळेच जणांसाठी हे वाढलंय. आता नवीन कॅरिडॉर रेल्वेचा जाहीर केलेला आहे. फ्रेट कॅरिडॉर वेगळा होतोय. 3 कॅरिडॉर आपल्याकडे जाहीर केलेले आहेत. ईज ऑफ लिव्हिंग आणि ईज ऑफ डुईंग बिझनेस हे 2 टार्गेट्स ठेवलेले आहेत. आणि अशा पद्धतीने सगळा विकास चालत असताना अतिशय दुर्दैवी आहे हे म्हणणं की भारत एक दिवशी शटडाऊन होईल. विकसित नाहीच आहे. मोदी साहेब म्हणतायत की विकसित नाही, आपल्याला विकसनाचं टार्गेट ठेवलेलं आहे. 2047 पर्यंत भारत हा विकसित राष्ट्र असेल असं उद्दिष्ट आम्ही ठेवलेलं आहे. आजपर्यंत बिना उद्दिष्टाचं सरकार आपण 2014 पर्यंत पाहिलं. युवकांसमोर आणि युवतींसमोर हे उद्दिष्ट माननीय